रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे मंगेश वाकडीकर यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष निवडून आला असून मंगेश वाकडीकर हे भाजपचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष ठरले आहेत। राज्यातील महायुतीच्या समीकरणानुसार जिल्हा परिषदेतही महायुतीची सत्ता येणार आहे हे आधी स्पष्ट झाले होते। मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। या निवडीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। महायुतीमधील जागा वाटपाच्या सूत्रानुसार अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला आले तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले। भाजपने मंगेश वाकडीकर यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली। रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, माजी खासदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार अनिकेत तटकरे, ॲडव्होकेट आस्वाद पाटील, भाजपचे गटनेते वैकुंठ पाटील, महिला आघाडी अध्यक्षा चित्रा पाटील, शिवसेनेच्या गटनेत्या मानसी दळवी, दिलीप भोईर, अनंत गोंधळी, विकास गोगावले, चंद्रकांत कळंबे यांच्यासह महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला।